नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड शाळेची या युट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की रोमन अंक आपण ट्रिकने कसे तयार करायचे। तर तुम्हाला मी ते सांगणार आहे। बघा, इथं आपण काय केलेलं आहे, अगोदर 1, 5, 10, 50 आणि 100 यांना ते रोमन अंक कोणते कोणते आहेत ते इथं आपण अगोदर लिहिलेलं आहे। महत्त्वाचं हे आहे, जर तुम्ही हे पाठ कराल तर तुम्हाला पुढचं सगळं येणार आहे। बघा, 1 ला असतं आय, 5 ला असतं व्ही, 10 ला असतं एक्स, 50 ला असतं यल आणि 100 ला असतं सी। तुम्ही फक्त हे लक्षात ठेवा, आय व्ही एक्स एल सी, आय व्ही एक्स एल सी। जर तुम्ही हे पाठ कराल तर तुम्हाला पटकन पाठ होऊ शकतं। तर आपण आज 1 ते 100 पर्यंत शिकणार आहोत आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये 1 म्हणजे 101 पासून 1000 पर्यंत तुम्हाला मी रोमन अंक सांगणार आहे। तर आज फक्त तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की फक्त 1 ते 100 रोमन अंक कसे लिहायचे असतात। तर बघा, एकदम तुम्हाला मी सोप्या प्रकारे सांगणार आहे। आता इथं आपण लिहिलेलं आहे 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100। तर बघा, तुम्ही फक्त हे पाठ करा। जर तुम्हाला हे पाठ झालं तर तुम्हाला पुढचं काही पाठ करायची गरज नाही। आणि जे इथं आपण संख्या ह्या घेतलेल्या आहेत त्या फक्त 3 वेळा रिपीट होतात। याला फक्त रिपीट करावं लागतं आपल्याला। याला काय करावं लागतं, हे बघा, ही एक संख्या, ही एक संख्या आपण आणि ही एक संख्या आपल्याला काय करावी लागते, रिपीट करावी लागते। तर बघा, आय, एक्स आणि सी ज्या संख्येखाली मी अंडरलाईन केलेला आहे त्या संख्या आपल्याला 3 वेळा आपल्याला रिपीट कराव्या लागतात। आणि ही व्ही आणि एल जे आहे तर हे रिपीट होत नाही। तर बघा, तुम्ही जे हे लिहिले मी 10 ला एक्स म्हणायचं, 20 ला डबल एक्स म्हणायचं, इथं एक्स आहे की नाही, म्हणजे एक्स ला आपण अंडरलाईन केलंय, पण ते एक्स किती वेळा येतं तर 3 वेळा येतं। बघा, 10 ला आपण एक्स लिहिलं, 20 ला डबल एक्स लिहिलं, 30 ला आपण ट्रिपल एक्स लिहिलं, म्हणजे 3 वेळा हे एक्स काय झालेलं आहे, रिपीट झालेलं आहे। 40 ला आपण एक्स एल म्हणतो, 50 ला आपण यल म्हणतो, 60 ला एल एक्स म्हणतो, 70 ला पुन्हा इथं एक्स रिपीट झाले, एल डबल एक्स, 80 ला एल ट्रिपल एक्स। त्यानंतर बघा, 90 ला एक्स सी आणि 100 ला सी। तर बघा, हे जे सी आहे तर ते पुढे आता रिपीट होणार आहे पुढच्या संख्यांमध्ये। तर बघा, जर तुम्ही फक्त एवढं पाठ केलं तर तुम्हाला पुढचं काही पाठ करावं लागत नाही। आता बघा, 1 ते 10 आपण पहिल्यांदा संख्या लिहून काढू। बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10। तर बघा, काही मुलांना हे बघूनच असं वाटतं की किती अवघड असेल हे, पण काहीही अवघड नाहीये मित्रांनो, काहीही घाबरून जायचं काम नाहीये, एकदम सोपं आहे। जर तुम्हाला हे समजलं तर तुम्ही फटाफट सगळं लिहून टाकाल। तर बघा, आता इथं 1 आहे, 1 ला काय संख्या आहे, आय, 1 ला संख्या असते आय, मग 2 ला काय येणार तर डबल आय येणार, 2 ला येणार डबल आय, 3 ला काय येणार तर 3 वेळा आय म्हणजे ट्रिपल आय येणार आहे। आणि तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे ही संख्या जी असते ती 3 वेळा फक्त रिपीट होते, त्याच्या पुढे रिपीट होऊ शकत नाही। तर आता आपण 4 ला ठेवू या बाजूला, 5 चा अगोदर लिहू। 5 ला काय असतं, व्ही असतं, 5 ला व्ही असतं। तर बघा, आता इथं व्ही आहे, मग 6 ला आपण व्ही, म्हणजे 5 मध्ये जर आपण 1 ऍड केला तर काय होतं, 6 होतं, म्हणून यामध्ये आपण 1 ऍड करू, 6 झाले। आता बघा, या 5 मध्ये आपण +2 करू, म्हणजेच हे 2 प्लस करू, किती होणार तर 7 होणार। आता या 5 मध्ये पुन्हा आपण 3 ऍड करू, 1, 2, 3, किती होणार 8 होणार। आता हे 9 आपण थोडं ठेवूया बाजूला, आणि 10 ला काय आहे तर एक्स आहे, 10 ला काय नाव आहे तर एक्स आहे। तर बघा, आता हे बाजूला का ठेवलं 4 आणि 9, तर बघा इथे थोडंसं वेगळं आहे। आता काय करावं लागतं, इथं जे व्ही आहे ते अगोदर इथं पुढे न्यावं लागतं आणि त्याच्या अगोदर आपल्याला एक आय लिहावा लागतो। तर याला आपण 4 असं म्हणू शकतो। बघा, काय केलं, 4 ला आपण अगोदर व्ही लिहिला आणि त्याच्या आधी आपण 1 लिहिला। मग इथे सेम तसं करायचंय, पुढे एक्स लिहायचंय आणि त्याच्या आधी फक्त आय लावायचंय आपल्याला। तर बघा, एकदम सोपं असतं।
1 ला आय, 2 ला डबल आय, 3 ला ट्रिपल आय, 4 ला आय व्ही, 5 ला फक्त व्ही, 6 ला व्ही आय, इथं वरती अशा रेषा आपण मारू शकतो. 7 ला व्ही डबल आय आणि 8 ला व्ही ट्रिपल आय, 9 ला आय एक्स आणि 10 ला एक्स. तर अशा प्रकारे हे आपलं झालं. आता पुढे जाऊन एकदम सोपं आहे बघा. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. तर बघा एकदम सोपं आहे. 10 ला काय आहे नाव? एक्स. ते एक्स आपण इथे लिहायचं. मग या 10 मध्ये जर आपण 1 ऍड केला तर किती होतं? 11 होतं. मग इथं 1 लिहून टाकायचा. पुन्हा या एक्स मध्ये म्हणजे 10 मध्ये जर तुम्ही 2 प्लस केले तर 12 होणार आहे. पुन्हा या एक्स मध्ये जर तुम्ही हे 3 ऍड केले तर 13 होणार आहे. आता बघा इथं जेव्हा तुम्ही 14 लिहिता तर अगोदर इथं आपण एक्स लिहायचंय. एक्स लिहायचं आणि जे इथं 4 ला पण लिहिलं होतं आय व्ही ते इथं लिहायचं आहे. आता इथं फक्त एक्स आणि इथं व्ही येणार आहे. त्यानंतर बघा पुन्हा एक्स व्ही आणि आय, एक्स व्ही डबल आय, त्यानंतर बघा एक्स व्ही ट्रिपल आय आणि इथं काय येणार आहे? 9 ला काय होतं? आय एक्स होतं. त्याच्या अगोदर फक्त एक्स आणि पुन्हा आय एक्स, हे 9 ला येत म्हणजे 19 ला येतं. आणि 20 ला काय येतं? मग फक्त एक्स एक्स म्हणजे डबल एक्स येतं. तर एकदम सोपं आहे. जर तुम्ही व्यवस्थित केलं तर तुम्हाला हे परफेक्ट जमणार आहे. काहीही अवघड नाही. फक्त संख्या बदलते कुठं? फक्त इथं 4 ला, 9 ला, 14 ला, 19 ला. फक्त इथं संख्या चेंज होते. बाकीची संख्या कुठेही चेंज होत नाही. आता हे लिहिलं आपण 20 पर्यंत. आता बघा 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30. आता इथं पण आपल्याला सेम तसं लिहायचं आहे. 20 ला काय आहे? डबल एक्स आहे. डबल एक्स 20 मध्ये जर तुम्ही 1 ऍड कराल तर किती होणार आहे? 21 होणार आहे. बघा एक्स एक्स पुन्हा डबल आय, किती सोपं आहे बघा. एक्स एक्स ट्रिपल आय. आता बघा एक्स एक्स अगोदर लिहायचं आणि हे जे आय व्ही आहे ते इथे लिहायचं. अजिबात इथे विसरून जायचं नाही. जे याचं चिन्ह अगोदरचं आहे ते आधी लिहायचं आणि जे 4चं चिन्ह होतं आय व्ही ते तुम्ही इथे लिहू शकता पुन्हा. आता इथं बघा एक्स एक्स आणि व्ही, एक्स एक्स आणि व्ही, ते जे व्ही आहे ते रिपीट होत नाही बघा. त्यानंतर बघा एक्स एक्स व्ही आणि आय, काय अवघड आहे का बघा. तुम्ही जे 16 लिहिलं होतं एक्स व्ही आय, इथं फक्त डबल एक्स आहे आणि व्ही आय. आता इथं सेम तीच प्रोसेस, डबल एक्स व्ही डबल आय. त्यानंतर बघा डबल एक्स व्ही ट्रिपल आय, इथं डबल एक्स आणि आय एक्स आणि इथं 30 ला ट्रिपल एक्स. कारण जी संख्या तुम्हाला मी सांगितली होती अंडरलाईन केलेली ती 3दा रिपीट होते, त्यामुळे इथं आपण हे लिहिलेलं आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला पुढचे सुद्धा अंक आपल्याला संख्या लिहायच्या आहेत. 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39 आणि 40. आता बघा तुम्हाला इथपर्यंत समजच असेल. आता आपण 30 ला काय केलं होतं? ट्रिपल एक्स लिहिलं होतं. मग ट्रिपल एक्स काय होणार पुढं? आय. ट्रिपल एक्स आय म्हणजे जर आपण 30 मध्ये 1 ऍड केला तर 31 होतं. म्हणून इथं आपण एकच काय केलेलं आहे? आय ऍड केला. इथं पुन्हा ट्रिपल एक्स डबल आय, त्यानंतर ट्रिपल एक्स ट्रिपल आय होणार आणि इथं काय होणार? ट्रिपल एक्स आय व्ही होणार. हे विसरायचं नाही फक्त. त्यानंतर बघा ट्रिपल एक्स आणि इथं फक्त व्ही होणार. इथं ट्रिपल एक्स आणि व्ही आय म्हणजे तुम्हाला किमान 10 पर्यंत तरी रोमनांक पाठ पाहिजे. आणि जर ते पाठ असतील तर तुम्हाला हे सगळं ऑटोमॅटिक येणार आहे. आता बघा ट्रिपल एक्स व्ही डबल आय, ट्रिपल एक्स व्ही ट्रिपल आय,
ट्रिपल एक्स आणि आय एक्स हे विसरायचं नाही. आणि 40 ला काय आहे बघा, त्यामध्ये बघायचं आपल्याला 40 ला आहे XL. 40 ला काय आहे XL. तर आता तुम्ही इथून पुढे सुद्धा असंच लिहू शकता, XLI, XLII. तर तुम्ही या प्रकारेच लिहू शकता. बघा एकदम सोपं आहे. 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49 आणि 50. तर तुम्हाला म्हणून सांगितलेलं आहे मी की तुम्ही हे 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100 तुम्ही फक्त हे पाठ करा. जर तुम्ही हे पाठ केलं तर तुम्हाला हे सगळं ऑटोमॅटिक येणार आहे. आता बघा इथं XL आहे, तर इथं पुन्हा XLI, XLII, XLIII, त्यानंतर XLIV, XLV, त्यानंतर बघा XLVI, XLVII, XLVIII, XLIX आणि इथं 50 ला काय आहे तर L आहे. 50 ला आहे L. तर बघा किती सोपं आहे बघा. तर अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. आता 51 ला काय करायचं आहे LI, LII. तर तुम्ही या प्रकारे लिहू शकता. आता आपण 50 पर्यंत आलो होतो. तर बघा जर 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59 आणि 60. आता बघा तुम्हाला जर 51 च लिहायचं असेल तर इथे L आहे 50 ला, इथं फक्त LI होईल. त्यानंतर 52 ला काय होईल LII होईल. 53 ला LIII होईल. 54 ला अगोदर L पुन्हा IV. त्यानंतर बघा 55 ला L आणि V होणार. त्यानंतर 56 ला LVI होणार. 57 ला LVII होणार. 58 ला LVIII होणार. 59 ला LIX होणार आणि 60 ला काय आहे तर LX आहे. 60 ला काय आहे LX आहे. आता तुम्ही 90 ला आला आहात. तर बघा 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99 आणि 100. जर तुम्ही इथं आला आहात तर कसं लिहायचं बघा. आता तुम्ही इथून पुढचं पण सेम तुम्ही या प्रकारेच लिहू शकता. जर तुम्हाला 61 लिहायचं असेल तर बघा LXI, LXII तुम्ही सेम याप्रमाणेच लिहू शकता. आता समजा आपल्याला 91 चं लिहायचं आहे तर अगोदर आपल्याला 90 चं जी संख्या आहे ती माहिती पाहिजे. तर 90 ला काय आहे XC आहे. 90 ला काय आहे XC आहे. मग तुम्ही इथं XCI, XCII, XCIII, XCIV, त्यानंतर XC इथं V येणार, XCVI येणार, XCVII येणार, XCVIII होणार, XCIX होणार आणि इथं 100 ला आपलं होणार आहे C. तर बघा अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे 100 पर्यंत रोमन संख्या कशा लिहायच्या ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर एकदम सोपं आहे. बघा तुम्हाला सांगितलं तुम्ही अगोदर हे पाठ करा. 1, 5, 10, 50 आणि 100 ला काय अक्षरे आहेत IVXLC. जर तुम्ही हे पाठ केलं तर तुम्हाला सगळं आपोआप येणार आहे. आणि तुम्ही 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 फक्त या संख्या लक्षात ठेवा. मग तुम्हाला 100 पर्यंत लिहायला सगळं व्यवस्थित येणार आहे. तर बघा जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बघा चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.